निमित्त होतं काकांच्या वाढदिवसाचं, पण चर्चा सुरू झाली ती काका पुतण्याच्या मनोमिलनाची. अर्थात शरद पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अजित पवार सहकुटुंब त्यांना भेटायला गेले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या. हे सगळं घडलं ते दिल्लीमध्ये. आणि मग मात्र दिल्लीपासून अगदी महाराष्ट्रातल्या गल्लीपर्यंत एकच चर्चा सुरू झाली, काका पुतण्या परत एकत्र येणार, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा भूकंप घडणार, नेमकं काय होणार. अर्थात या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांची भेट होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील शरद पवारांची भेट घेतली. मग मात्र शरद पवार यांचा पक्ष आता सत्तेत सामील होणार का, अशी देखील चर्चा दिल्लीत सुरू झाली. ती देखील दिल्लीतली चर्चा महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत येऊन पोहोचली. ही चर्चा होते न होते तितक्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरी शरद पवारांच्या पक्षातले एक ज्येष्ठ नेते आणि त्यांच्यासह भाजपमधले एक नेते यांच्यात काहीतरी शिस्त आहे, अशी देखील दिल्लीमध्ये एक चर्चा सुरू झाली. ती देखील चर्चा दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या गल्लीपर्यंत येऊन पोहोचली. आता या सगळ्या चर्चा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातले शरद पवार पक्षाचे कार्यकर्ते, अजित पवार पक्षांचे कार्यकर्ते आणि कुठे ना कुठेतरी हे दोघं एकत्र येणार म्हणून नेत्यांमध्ये देखील कुजबूज सुरू झाली. अर्थात नेत्यांना सवयच असते, हे दोघे एकत्र येणार का हा प्रश्न विचारला की कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे असं म्हणून कार्यकर्त्यांवर ढकलून द्यायचं. त्यामुळं नेत्यांची इच्छा आहे का कार्यकर्त्यांची इच्छा आहे का या काका पुतण्याची इच्छा आहे, याचं उत्तर मात्र अजून ना दिल्लीश्वरांना सापडलंय ना महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला. आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी आपलं लाईव्ह आज आहे, ज्या विषयाचं नावच आहे काका पुतण्या एक व्हावेत. ही कार्यकर्त्यांची इच्छा, पण कार्यकर्त्यांची की नेत्यांची इच्छा, आणि याच विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. ही चर्चा कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत देखील सुरू झाली आणि अगदी पवार कुटुंबियांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचली. त्यातलंच एक नाव म्हणजे दस्तूर खुद्द आमदार रोहित पवार, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्या मातोश्रींपर्यंत जाऊन पोहोचली. आणि मग माध्यमांनी त्यांना दिल्लीची काका पुतण्याची भेट विचारता विचारता एक प्रश्न विचारूनच टाकला की सांगा, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला पाहिजेत, तुमचं काय मत आहे. आता मुळातच त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही, पण राजकारणाच्या घराण्याशी त्यांचा पूर्वापार संबंध. त्यामुळे त्यांनी उत्तर दिलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायला हवेत. ही जी कार्यकर्त्यांची भावना आहे ही योग्य आहे आणि त्या भावनेचा आदर सन्मान राखणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असं हे विधान त्यांनी करून टाकलं. आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर ताकद एकत्र राहील असं देखील त्या म्हणाल्या. आणि मग मात्र मीडियाच काय, संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की आता खरंच काका आणि पुतण्या एकत्र येणार म्हणजे येणार. आता या चर्चेचं लोण अगदी नेत्यांपर्यंत पण जाऊन पोहोचलं. मग बाकीच्या नेत्यांमध्ये ही चर्चा सुरू झाली. मग दोन्हीही नेत्यांच्या चर्चांमधनं नेमका काय परिपाक निघाला हे जर समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार नेमकं काय म्हणाल्या हे ऐकायला हवं आणि मग आपण पुढे जाऊयात. ऐकूयात रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं काय स्टेटमेंट आहे. शेवटी कार्यकर्ता महत्त्वाचा असतो राजकारण करताना, आणि त्याच्या भावना जाणून घेणं आणि त्याचं ऐकून घेणं ही सुद्धा राज्यकर्त्याची जबाबदारी असते. त्यामुळं कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्या बरोबर आहेत, कारण
विखुरलेला राहण्यापेक्षा एका मुठीने जर पक्ष राहिला तर त्याची ताकद चांगली राहील महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं मी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करते की त्यांनी ह्या भावना दादा किंवा साहेबांच्या बरोबर त्यांनी समोर व्यक्त केलेल्या आहेत. ऐकलत, शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्त्यांच्या भावनांची आदर सन्मान राखणं, कदर करणं ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असं या ठिकाणी सुनंदा पवार म्हणाल्या. अर्थात आता त्यांचे जे सुपुत्र आमदार आहेत रोहित पवार, त्यांची बाईट माझ्याकडे नाहीये तुम्हाला दाखवायला, पण त्यांचं एक स्टेटमेंट आहे. ते असं म्हणाले की कौटुंबिक आणि राजकीय या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, त्यामुळे मातोश्रींनी जे काय विधान म्हटलेलं आहे ते कौटुंबिक भेटीपुरतं मर्यादित आहे. याचा अर्थ अजूनही अजित पवारांचा पुतण्या या गोष्टीला राजी नाहीये की काका आणि पुतण्या एकत्र यायला पाहिजेत का, या गोष्टीवर तरी अजून त्यांच्या मनात काय चाललंय हे त्यांनी सांगितलेलं नाहीये. पण इकडे मात्र त्यांच्या मातोश्रींनी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं असं मात्र म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळं तळ्यात मळ्यात बुचकळ्यात अशी परिस्थिती आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे. आता हे झालं ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही पण पवार घराण्याशी थेट संबंध आहे त्या सुनंदा पवार यांचं स्टेटमेंट. आता आपण ज्यांचा राजकारणाशी संबंध आहे आणि जे थेट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित आहेत त्या पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे काय म्हणालेत हे देखील ऐकूयात. पाहूयात अंकुश काकडे म्हणाले. काही माध्यमांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येतील अशा प्रकारचा लावलेला आहे. नेमकं भविष्य काळामध्ये काय होईल सांगता येत नाही. आपण म्हणता ते बरोबर आहे. कार्यकर्त्यांना देखील वाटतं की दोन घरं विखुरलेली आहेत, दोन पक्ष वेगळे झालेले आहेत, एकमेकाच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या आहेत. लोकांनी जो काही निर्णय द्यायचा तो लोकसभेला दिला, विधानसभेला दिला. आता मात्र सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशी सर्वसामान्य तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि काही प्रमुखांची देखील इच्छा आहे. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट असेल. पण अर्थात हे सगळं होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्ष याचा जो अंतिम निर्णय आहे तो आदरणीय पवारसाहेब घेणार आहेत. त्यामुळे पवारसाहेब नेमका कोणता निर्णय घेतील हे काही त्यांचं मत मी काही सांगू शकत नाही. ऐकलत, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे राज्य प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ही कौटुंबिक भेट होती, त्याचा राजकीय अर्थ कोणी काढू नये. प्रसार माध्यमांनी याचा राजकीय अर्थ काढला असेल तर ते तसं काही नाहीये. पण शेवटी कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. कार्यकर्त्यांना असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र यावं, काका पुतण्याचं मनोमिलन व्हावं. तसं झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे. आणि शेवटी याबाबत शरद पवार साहेबांचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला मान्य असेल. म्हणजे एकंदरीत दोन्ही ठिकाणच्या जर भूमिका पाहिल्या तर पॉझिटिव्ह वाटतात. नेत्यांच्या पण पॉझिटिव्ह वाटतायत, कार्यकर्त्यांना तर असं कुठं एखादा कार्यकर्ता आहे का तुमच्या समोर आता आणलाय बसवलाय आणि त्यांनी तुम्हाला प्रतिक्रिया दिली नाही. कारण आपल्याला आठवत असेल ज्यावेळी राष्ट्रवादीची शक्ल झाली, दोन्ही राष्ट्रवादी म्हणजे एक गट अजित पवार राष्ट्रवादीतून बाहेर घेऊन गेले आणि ते युतीत सामील झाले, सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर जी कार्यकर्त्यांची गोची झाली होती ती फार भयानक होती. म्हणजे ज्या वेळी आपणच सगळे आम्ही प्रसार माध्यम जेव्हा या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विचारायचो तेव्हा त्यांची उत्तर काय असायची आठवतंय? शरद पवार साहेब आमच्या हृदयात आहेत तर अजित पवार आमच्या मनात आहेत. त्यामुळे नेमकं कुणाला मतदान करायचा हा प्रश्न पडला होता. तिकडे अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष देखील मिळाला, चिन्ह देखील मिळालं आणि शरद पवार साहेबांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. आता कितीही हे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकून आपापल्या नेत्याविषयी बोलत असले तरी जेव्हा हे कार्यकर्ते एकत्र येत असतील चहा पाणी नाश्त्याला जेवायला त्यावेळी मात्र काका आणि पुतण्याने एकत्र यावं अशीच चर्चा होत असणार आहे. त्यामुळे ही चर्चा अगदी पूर्वापार चालत आलेली आहे. म्हणजे ज्यावेळी 2023 ला अजित पवार इथून बाहेर पडले तेव्हापासून. त्यामुळे या चर्चेत काही नाविन्य नाहीये. प्रश्न हाच आहे, आता बरचसं पाणी पुलाखालनं वाहून गेलेलं आहे. त्यामुळे मूळ मुद्द्याकडे आता आपण वळलं पाहिजे. तर मूळ मुद्दा काय आहे? जेव्हा राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली, अजित पवार गट वेगळा झाला, मग कोर्टात केस गेली, मग विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, मग राष्ट्रवादी अजित पवारांची झाली, पक्ष अजित पवारांचा झाला, चिन्ह अजित पवारांचं झालं, हे सगळं झालं.
मग शरद पवारांना त्यांचं चिन्ह मिळालं, मग लोकसभेची निवडणूक लागली आणि आता काका पुतण्या एकमेकांविरोधात उभे ठाकले. तिथं तर काका पुतण्या यांनी बारामतीमध्ये साहेबांनी आपली सून आणि अजितदादांनी आपली पत्नीच बारामतीत उभी केली. अर्थात साहेबांची अर्थातच त्या ठिकाणी पाहिलं तर मुलगी उभी होती आणि इकडं सुनेत्रा पवार म्हणजे साहेबांची सून. म्हणजे तसं पाहिलं तर दोघी जणी एकाच घराण्यातल्या आणि दोघींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत होते. एके बाजूला वडील आणि सासरे आणि एके बाजूला अर्थात पती आणि भाऊ. म्हणजे या सगळ्या गोष्टी सुरू असताना तिथे जो कोणी निवडून येईल तो अर्थातच पवार घराण्यातलाच असणार आहे. निकाल काय लागला आपण सगळ्यांनीच पाहिलं. सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, सुप्रिया सुळे निवडून आल्या. अर्थात सुप्रिया सुळे निवडून आल्यानंतर पुढे काय झालं तर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेण्यात आलं. म्हणजे बारामती एकदा हसली का? नाही, बारामती दोनदा हसली. म्हणजे एकदा सुप्रिया सुळे खासदार झाल्या तेव्हाही खुश आणि सुनेत्रा पवार खासदार झाल्या तेव्हाही खुश. याचाच अर्थ दोन्हीही आता शरद पवारांच्याच घरातली सून देखील आणि मुलगी देखील जर आपण पाहिलं तर दोघीही आता एक लोकसभेवर आहे आणि एक राज्यसभेवर आहे. म्हणजे हे सगळं गणित आपण पवार घराण्यात असताना पाहिलं. याच दरम्यान बरंच काही पाणी पुलाकडून वाहून गेलं. बघता बघता विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेला देखील तेच झालं. विधानसभेला काय झालं तर अजितदादा काका या नात्याने बघितलं तर त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार त्यांच्या समोर उभा ठाकला आणि तिकडे शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार. आता ही लढत झाली काका वर्सेस पुतण्या. खरी लढत कशात होती? शरद पवार वर्सेस अजित पवार. आता इथे मात्र काय झालं? इथे मात्र बारामतीकरांनी लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा हे समीकरण पक्क केलं आणि दादांना निवडून दिलं. आता एवढं सगळं झाल्यानंतर केवळ बारामतीचा निर्णय जो काही निकाल लागला तोच केवळ धक्कादायक नव्हता, तर संपूर्ण महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत धक्कादायक निकाल लागला. ज्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभेमध्ये 8 जागा मिळाल्या होत्या त्यांनाच विधानसभेला अवघ्या 10 जागा मिळाल्या आणि ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला लोकसभेमध्ये अवघी 1 जागा जिंकता आली होती त्याच राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाला विधानसभेमध्ये 41 जागा मिळाल्या. त्यामुळे चित्र झालं उलट. आता प्रश्न असा पडलाय जे लोकसभेला जिंकले होते ते तर खासदार म्हणून निवडून गेले, पण जे लोक विधानसभेला हरले त्यांचं काय? पुढची 5 वर्ष कशी काढायची हा प्रश्न आता नेत्यांना पडलाय आणि खरा प्रश्न पडलाय तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांना. आणि त्यामुळे आता ते नेते कुठेतरी अस्वस्थ आहेत. 5 वर्ष आपण काय करायचं? काका पुतण्याने एकत्र यावं, आपण सत्तेत जाऊ, हा सगळा प्रकार आता कुठे ना कुठेतरी दबक्या आवाजात सुरू दिसतोय. त्यामुळे नेत्यांनी फक्त कार्यकर्त्यांना पुढे करायचं एवढंच ठरवलेलं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होते का हे पाहत बसायचं. याच्या पलीकडे काही नाही. अर्थात ही 2 राष्ट्रवादीची चर्चा राष्ट्रवादीपुरती सीमित राहिली का? तर नाही, ती इतर पक्षांपर्यंत जाऊन पोहोचली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुतीला याला काही घेणं देणं आहे का? नाही. शिवसेना शिंदे गटाला याच्याला घेणं देणं नाहीये. भाजपला देखील याचं काही दूरदूरचं घेणं देणं नाहीये. त्यांना अजित पवार महत्वाचे आहेत, अजित पवारांचा पक्ष आणि त्यांचे आमदार खासदार महत्वाचे. प्रश्न असा पडलाय की हा प्रश्न पडलाय तो महाविकास आघाडीतील नेत्यांना. त्या नेत्यांनी काय करायचं? जर उद्या शरद पवारांनी महाविकास आघाडीची साथ सोडली आणि ते सत्तेत गेले किंवा अजित पवारांसोबत गेले तर आपलं काय होणार? मग आघाडी तुटणार का आघाडीत बिघाडी होणार? मग जर उद्या काका आणि पुतण्या एकत्र आले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर मग दोन्ही शिवसेना देखील हाच विचार करू शकतील. त्या नेत्यांनी त्या कार्यकर्त्यांनी तरी कुणाचं घोडं मारलंय ते देखील म्हणतील तिकडे जर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात तरी ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकच शिवसेना आहे, हे एकत्र काय येऊ शकत नाहीत. त्यामुळे मुळात आता हे जर असं घडलं, आता जर तरची गोष्ट आहे, हे जर असं घडलं तर शिवसेनेत पण तसं काहीतरी घडू शकतं. हा प्रश्न पुढे भविष्यात निर्माण होऊ शकतो. आता आणखी एक वेगळा विषय आहे तो म्हणजे 2 भावांचा, अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. मग यांना तरी एकत्र न येण्यामागचं अडचण काय आहे? यांनी एकत्र यावं. अरे म्हणजे जे सत्तेसाठी वेगळे झाले तेच सत्तेसाठी एकत्र आले, याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. महाराष्ट्राचं राजकारण ज्या शून्यातून सुरू झालं त्याच शून्यात परत येऊन मिसळते की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय. आणि हे सगळं
जे कोण करतात ते केवळ कार्यकर्त्यांना पुढे करतात आणि त्यांच्या नावाखाली आपली इच्छा व्यक्त करतात, याच्या पलीकडे काहीही नाही. त्यामुळं हृदयात साहेब मनात दादा असं म्हणणारे मग लोकसभेला कुठे गेले होते आणि आता जर विधानसभेला कुठे गेले होते, याचा अर्थ कार्यकर्ते, मतदार आणि नेते याच्यात फार मोठा फरक असतो. कार्यकर्ते हे फक्त त्या पक्षाला मानणारे असतात, नेते हे त्या पक्षाचे असतात आणि मतदार हे कधीही कोणत्याही सरकारला पाडायचं आणि कोणत्या सरकारला निवडून द्यायचं हे ठरवतात, कारण संविधानानं त्यांना तो अधिकार दिलेला असतो. त्यामुळं प्रश्न उपस्थित होतोय तो आता काका पुतण्या एकत्र येण्याचा. आता मला इतकंच जाता आता शेवटी म्हणायचंय की काका पुतण्या एकत्र आले तर इथे कुणाचे काय गेले. कारण आपण जर आता हे सगळं काका पुतण्या एकत्र येणार ही जर चर्चा पाहिली तर एव्हरीथिंग इज हॅपन इन महाराष्ट्र पॉलिटिक्स. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. हे गेली आपण 5 वर्षांमध्ये अनुभवलेलं आहे. कारण की मागची 5 वर्ष म्हणजे व्होलाटाईल इयर्स इन द महाराष्ट्र पॉलिटिक्स. अगदी अस्थिर, पूर्ण काय म्हणजे कसं राजकारण होईल याचं काहीच सांगता येणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणानं कूस बदलली तर काही नवल वाटण्यासारखं काही नाहीये. आता प्रश्न एक आहे, काका पुतण्या एकत्र येतील का? अहो मुळातच नातं काय आहे? रक्ताचं नातं, काका पुतण्याचं नातं. परवा एकत्र होते, काल भांडले, आज एकत्र आले. अहो ही गोष्ट कुठल्याही कुटुंबात घडतच असते. 2 भावांमध्ये भांडणं होणार, बहीण भावामध्ये भांडणं होणार, पती पत्नीमध्ये भांडणं होतात, आणखी वेगवेगळ्या नात्यांमध्ये भांडणं होतात. म्हणून काय ती कायमची दुरावतात का? नाहीत. मुळात प्रत्येक कुटुंबात ही गोष्ट घडतच असते. मग इथं शरद पवार आणि अजित पवार हे जर दोघे परवा एकत्र होते, काल भांडले आणि आज एकत्र आले, तर याच्यात वेगळं काय घडलं? म्हणजे अतिसामान्य गोष्ट आहे, कोणत्याही कुटुंबात ही गोष्ट घडते. महाराष्ट्राच्या राजकारणाची पॉवर म्हणून ज्या घराण्याचा उल्लेख होतो ते घराणं म्हणजे पवार घराणं. आता ते पवार घराणं देखील या गोष्टीला कसा अपवाद असू शकतो? आता प्रश्न हा आहे की या दोघांच्या नात्यात बिघडलं कुठे? ऍक्च्युली बिघडलेलं काहीच नाहीये, बिनसलेलं. कारण की बिनसणं वेगळं आणि बिघडणं वेगळं. मुळात या 2 शब्दातच गल्लत आणि गफलत होते. बिनसणं म्हणजे काय? एखाद्या मुद्द्यावर जर एकमत होत नसेल तर एकमेकांच्या बाजूनं, एकमेकांविरुद्ध एखाद्या विषयीची, एखाद्या कृतीतून नाराजी व्यक्त करणं म्हणजे कुठंतरी बिनसणं. पण नातेसंबंध बिघडलेत का? नाही. आता वाढदिवसाला दोघेही एकत्र होते, दोघे एकमेकांना भेटले. एवढंच कशाला, मध्ये देखील आपण पाहिलं तर सुप्रिया देखील अजित पवारांच्या मातोश्रीकडे लोकसभेच्या वेळी गेल्या होत्या त्यांना भेटायला. याचा अर्थ असं काही नाहीच आहे. आता सुनंदा पवारांनी पण सांगितलं की आता अजितदादा नव्यानं उपमुख्यमंत्री झाले तर तुम्ही त्यांना भेटणार का? तर सुनंदाताई म्हणाल्या की हो, नंतर मी भेटणार आहे त्यांना. आता त्यांचे दौरे सुरू आहेत. याचा अर्थ हे कुटुंब एकच आहे, कुटुंबात वेगळं असं काही नाहीच आहे. त्यामुळं बिनसणं वेगळं आणि बिघडणं वेगळं. जर हे नातेसंबंध बिघडले असते तर एकमेकांविरुद्ध शत्रू स्वरूप अशी वागणूक आपल्याला पाहायला मिळाली असती. तशी वागणूक कुठेच आपल्याला बघायला मिळालेली नाहीये. त्यामुळं बिनसणं आणि बिघडणं याच्यात फरक आहे. यांच्यात बिनसलं होतं, नातेसंबंधात बिघाड नाहीयेत, हे क्लिअर होत आहे. आता प्रश्न हा आहे बघा, आणखी आपण जर डीप मध्ये गेलो, अजितदादांचा जन्म 1959चा, तर साहेबांचा जन्म 1940चा. म्हणजे दोघांच्या वयामध्ये अंतर आहे 19 वर्षांचं. म्हणजे अजितदादांच्या जन्मावेळी साहेबांचं वय होतं 19 वर्ष. म्हणजे साहेबांनी दादांना त्यांच्या बालपणापासून म्हणजे अगदी जन्मापासून अंगा खांद्यावर खेळवलं असणार. आता म्हणजे काका पुतण्याचं नातं किती घट्ट आहे हे याच्यातनं क्लिअर होतंय. आता आणखी पुढे जाऊया. साहेब 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झाले, तेव्हा दादांचं वय होतं अवघं 8 वर्ष. म्हणजे दादा त्यावेळी कितवीत असणार आहेत? 4थी-5वी मध्ये. म्हणजे दादा जेव्हा 4थी-5वीत होते तेव्हा साहेब 27व्या वर्षी आमदार झाले होते. म्हणजे दादांना हे कळण्यासारखं वय होतं 4थी-5वीचं, 8 वर्षांचं. म्हणजे माझे काका साहेब आमदार आहेत हे दादांना काही सांगायची त्यावेळी गरज नव्हती. नंतर साहेब जेव्हा वयाच्या 38व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा दादा 19 वर्षांचे होते. म्हणजे दादा कॉलेजमध्ये असणार किंवा कॉलेजचं शिक्षण पुढे झालं असेल. याचाच अर्थ तेव्हा सुद्धा दादांचं वय कळतं होतं. आणि मग
19व्या वर्षी आपले काका मुख्यमंत्री आहेत हे मुळातच दादांना माहित होतं. म्हणजेच काय, दादांनी इयत्ता 4थी 5वी पासून साहेबांचं राजकारण पाहिलेलं आहे. आपल्या काकांना तर पाहिलंच, पण राजकारणातल्या साहेबांना अजितदादांनी तेव्हापासून पाहिलंय. त्यामुळं हे जे प्रेम आणि जिव्हाळ्याची ही नातेसंबंधातली भूमिका आहे, तितकीच ती साहेब आणि दादा या गुरु शिष्याच्या नातेसंबंधातली देखील आहे. त्यामुळं हे नातं तुटता तुटणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि हे बघा, तुम्ही महाराष्ट्र राजकारणात हे तुम्ही नक्की पाहाल. कारण ताणलं तर तुटतं असं म्हणायला हा काही रबर नाहीये, हे नातं आहे. आणि ते तकलादून नाहीये हे महाराष्ट्राला इव्हाना आतापर्यंत कळलंय. मी याची उदाहरणं देखील तुम्हाला देणार आहे. त्यामुळे प्रेम आणि जिव्हाळ्याच्या घट्ट रेशमानं विणलेल्या या नात्याची विण उसवणं इतकं सहजासहजी शक्य नाहीये. आता जेव्हा साहेब 51 वर्षांचे झाले, म्हणजे 1991 साली दादा पहिल्यांदा खासदार बनले, मग आमदार बनले. म्हणजे जसा साहेबांच्या राजकारणाचा प्रवास अजितदादांनी कळत्या वयात पाहिला होता, तसाच अजितदादांच्या राजकारणाचा प्रवास साहेबांनी देखील पाहिलाय. 70 वर्षांचे जेव्हा साहेब झाले तेव्हा अजितदादा महाराष्ट्राचे पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले. म्हणजे कधी 2010 मध्ये. म्हणजे दोघांनीही एकमेकांना राजकीय शिखरावर चढताना पाहिलेलं आहे. आता साहेबांची वयाची 84 साहेबांनी ओलांडलेली आहे, 85व्या वर्षात पदार्पण केलंय. तर दादांनी वयाची 60, म्हणजे आता 64 वया दादांचं, 65 कडे ते वळतील. आता या दोघांकडे संपूर्ण महाराष्ट्र ज्येष्ठ नेते याच नात्यानं पाहतोय. मग हे दोन ज्येष्ठ नेते जर उद्या एकत्र येण्याचा विचार करत असतील तर यात बिघडलं कुठं? कारण की कौटुंबिक नातेसंबंध जपता जपता जर हे आपली राजकीय सोय पाहत असतील तर यात इतरांना डोकं घालायला किंवा डोकेदुखी व्हायला प्रश्न येतोच कुठे. म्हणून मला इतकंच म्हणायचंय की आपल्याला आठवत असेल 2010ला दादा पहिल्यांदा उपमुख्यमंत्री बनले, 2012ला दुसऱ्यांदा बनले. त्यावेळी मध्ये काहीतरी दादांचं बिनसलं, मग आत्मक्लेश झाला, राजीनामा दिला. परत दादांना उपमुख्यमंत्री पदीच पक्षानं नेमण्यात आलं. एवढंच कशाला, 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत जेव्हा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांनी शपथ घेतली तेव्हा अजितदादांना पुन्हा सन्मानानं पक्षात घेण्यात आलं आणि दादांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं. तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे अजितदादांना शरद पवारांनी पूर्णपणे काका या नात्याने भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेत आणि साहेब म्हणूनही ते अजितदादांच्या पाठीमागे उभे राहिलेत. त्यामुळे हे नातं तोडण्यासारखं नाही, तुटण्यासारखं हे नातं नाही. म्हणून पवार काका पुतण्या एकत्र आले तर येथे कुणाचे कायबा गेले, हेच मला म्हणायचंय. बाकीच्यांनी उगाचच डोकेदुखी लावून घेतलीये, याच्या पुढे काहीही नाही. त्यामुळं काका आणि पुतण्या, साहेब आणि दादा उद्या राजकारणात एकत्र येणार का, एकत्र दिसणार का, याचं उत्तर काका आणि साहेबांशिवाय दुसरं कोणीही देऊ शकणार नाही, ना कार्यकर्ते ना इतर नेते. त्यामुळे ही इच्छा कार्यकर्त्यांची आहे, असं नेत्यांनी कार्यकर्त्यांवर ढकलू नये. आणि कार्यकर्त्यांनी देखील दादा आमच्या मनात, साहेब आमच्या हृदयात, हे जे खरं आहे ना त्याच्यावर ठाम राहावं, बाकी काहीही नाही. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात.